विद्यार्थी मित्र हो, आज आपल्याला मी सांगू इच्छितो की कोविड-19चा संसर्ग वाढल्यामुळे महाराष्ट्र शासनाने इयत्ता 11वीचा सर्व विषयाचा 25% सिलेबस हा कमी करण्यात आलेला आहे। विशेषतः मॅथमॅटिक्स आणि स्टॅटिस्टिक्सचा 25% सिलेबस कमी करण्यात आलेला आहे। कुठल्याही प्रकारचा चॅप्टर वगळण्यात आलेला नाही। प्रत्येक चॅप्टरमधील काही कंटेंट्स वगळण्यात आलेले आहेत। त्यात आपला सध्या चालू असलेला चॅप्टर डिटर्मिनंट्स आणि मॅट्रायसेस मधील काही भाग वगळण्यात आलेला आहे। त्यात विशेषतः पहिला जो भाग आहे 4.2 मधील प्रॉपर्टीज ऑफ डिटर्मिनंट मधील ज्या 7 प्रॉपर्टीज आहेत त्या टोटली कमी करण्यात आलेल्या आहेत। त्यात सुरुवातीची पहिली जी प्रॉपर्टी आहे, The value of determinants remains unchanged if its row turn into columns and columns are turned into rows, ही कमी करण्यात आलेली आहे। प्रॉपर्टी नंबर सेकंड, if any two rows or columns the determinants are interchanged, the value of determinants changes its sign, ही कमी करण्यात आलेली आहे। तीसरी प्रॉपर्टी, if any two rows or columns of a determinant are identical then the value of determinant is 0, ही कमी करण्यात आलेली आहे। प्रॉपर्टी नंबर 4, if any elements of a row or columns of a determinant is multiplied by a constant k then the value of the new determinant is k times the value of old determinant, ही पूर्णपणे कमी करण्यात आलेली आहे। प्रॉपर्टी नंबर 5, if each element of a row or columns is expressed as the sum of two numbers then the determinant can be expressed as a sum of two determinants. प्रॉपर्टी नंबर 6, if a constant multiple of all elements of a row or columns is added to the corresponding elements of any other row or columns then the value of new determinants so obtained is the same as that of the original determinant, ही प्रॉपर्टी कमी करण्यात आलेली आहे। यामध्ये 7वी प्रॉपर्टी ट्रायंगल प्रॉपर्टी, if each element of a determinant above or below the main diagonal is 0 then the value of determinant is equal to the product of its diagonal element, यामध्ये विशेषतः या 7 प्रॉपर्टीवरील एक्झाम्पल पेज नंबर 64, 65, 66 and 67 एक्झरसाइज 4.2 टोटल ह्या जे काही प्रॉपर्टीवर होते ते टोटली कमी करण्यात आलेले आहेत। नेक्स्ट पेज नंबर 71, 72 आणि 73 मधील काही कंटेंट्स वगळण्यात आलेले आहेत। त्यामध्ये 71 वरील कंटेंट्स जे आहे 4.3.2 कन्सिस्टन्सी ऑफ 3 इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स, यामध्ये टोटली वगळण्यात आलेला आहे। आणि त्यावरील जो थेरम आहे, नेसेसरी कंडिशन फॉर द इक्वेशन a1x + b1y + c1 = 0, a2x + b2y + c2 = 0 and a3x + b3y + c3 = 0 to be a constant is determinant a1 b1 c1, determinant a2 b2 c2 and determinant a3 b3 c3 = 0, हा टोटली भाग कमी करण्यात आलेला आहे। यावरील जे काही एक्झाम्पल असतील तेही कमी करण्यात आलेले आहेत। त्यानंतर पेज नंबर 73 वरील 4.3.3 एरिया ऑफ ट्रायंगल अँड कोलिनियरिटी ऑफ 3 पॉईंट्स, यामधील विशेषतः थेरम, इफ a x1 y1 and b x2 y2 and c x3 y3 are vertices of triangle ABC then the area of triangle is 1/2 into determinant x1 y1 1, x2 y2 1, x3 y3 1, हा भाग पूर्णपणे वगळण्यात आलेला आहे। यावरील एक्झाम्पल कमी करण्यात आलेले आहेत। विद्यार्थी मित्र, आज आपण शेवटचा भाग पाहणार आहोत। यामध्ये ॲप्लिकेशन ऑफ डिटर्मिनंट्स मधील क्रामर्स रूल आपण पाहत आहोत। त्यामधील शेवटचे जे एक्झाम्पल्स आहेत मिसलेनियस एक्झरसाइज मधील तो भाग पाहणार आहोत। हेलो स्टुडंट,
So today I am going to start the chapter determinants and matrices. Application of determinants या भागामध्ये आपण क्रॅमर्स रूल नुसार एक्स वाय झेडच्या व्हॅल्यू आपण काढत आलेले आहोत. त्यात शेवटचा भाग लिनियर इक्वेशन बाय क्रॅमर्स रूल आज आपण पाहणार आहोत. त्यामध्ये सुरुवातीला फर्स्ट एक्झाम्पल, सॉल्व द फॉलोइंग लिनियर इक्वेशन्स बाय क्रॅमर्स रूल. लिनियर इक्वेशन्स इथं दिलेले आहेत. 2x + 3y + 3z = 5, x - 2y + z = -4 आणि तिसरं लिनियर इक्वेशन इथं दिलेलं आहे 3x - y - 2z = 3. Therefore, given equations are first linear equation is 2x + 3y + 3z = 5. Second linear equation is x - 2y + z = -4 and third linear equation is 3x - y - 2z = 3. तीन लिनियर इक्वेशन्स इथं दिलेले आहेत. सुरुवातीला 2x + 3y + 3z = 5. दिस इज द फर्स्ट लिनियर इक्वेशन and second linear equation is x - 2y + z = -4 and 3x - 2z = 3. हे तिसरं लिनियर इक्वेशन दिले. यामध्ये प्रामुख्याने आपल्याला काय करावं लागेल, सुरुवातीला d ची किंमत काढावी लागेल, त्यानंतर डिटर्मिनंट x काढावे लागेल आणि त्यानंतर डिटर्मिनंट y काढावं लागेल आणि त्यानंतर डिटर्मिनंट z काढल्यानंतर बाय युजिंग क्रॅमर्स रूल x = dx/d, y = dy/d and z = dz/d हा फॉर्म्युला यूज करून आपल्याला x y z च्या व्हॅल्यू काढता येईल. देअरफॉर d = व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ d? d कशाला म्हणायचं? कोइफिशियंट ऑफ x y z ऑफ 3 इक्वेशन्स 2 3 3. पहिल्या लिनियर इक्वेशनमधले एक्स वाय झेडचे सहगुणक आपण इथे लिहिलं. एक्सचा सहगुणक आहे 2, वायचा सहगुणक आहे 3 आणि झेडचा सहगुणक आहे 3, 2 3 3. दुसरं लिनियर इक्वेशन आहे एक्सचा सहगुणक 1, वायचा सहगुणक -2 आणि झेडचा सहगुणक किती आहे? कोइफिशियंट 1. आणि त्यानंतर तिसरं जे लिनियर इक्वेशन आहे त्यामध्ये एक्सचा कोइफिशियंट आहे 3, वायचा कोइफिशियंट आहे -1 आणि झेडचा कोइफिशियंट आहे इथं -2. ओके. आता d ची किंमत काढून घेऊ बाय युजिंग रूल्स ऑफ डिटर्मिनंट. सुरुवातीला आपल्याला 2 सिलेक्ट करता येईल लिव्हिंग ऑफ फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. 2 सिलेक्ट केल्यानंतर पहिली रो सोडा, पहिला कॉलम सोडा. उरलेले जे 4 एलिमेंट्स असतील ते आपण डिटर्मिनंटच्या फॉर्ममध्ये लिहू. -2 1 -1 -2. मधला जो एलिमेंट घ्यायचा आहे तो आपण काय घ्यायचा? मायनस. इथला 3 सिलेक्ट केला. डिटर्मिनंटच्या रूलनुसार आपल्याला काय घ्यायचा? -3. सेकंड कॉलम सोल्डा, पहिली रो सोल्डा आपण इथे लिहिता येईल 1 1 3 -2. उरलेले जे 4 एलिमेंट आपण इथे लिहिलं. त्यानंतर +3ला सिलेक्ट करा. +3ला सिलेक्ट केल्यानंतर उरलेले जे 4 एलिमेंट असतील पहिली रो सोल्डा आपण, तिसरा कॉलम सोल्डा 1 -2 3 -1. ओके. आता आपण ह्याला सोडवून घेऊ. 2 into this product is a firstly -2 into -2, this product is a +4. हा गुणाकार घेत असताना मायनस घ्या. -1 into 1 -1 आणि इथला मायनस काय होईल? +1 -3 into 1 into -2 is a -2 and 3 into 1 is a 3. This direction is a -3. हा गुणाकार घेत असताना मायनस घ्या. and +3 into 1 into -1 is a -1. हा गुणाकार घेत असताना आपण मायनस घेऊ. 3 into -2 is a -6 आणि इथला मायनस काय होईल? इथं +6. Therefore 2 into 4 + 1, this addition is a 5. 2 into 4 + 1 is a 5 and -3 into -2 -3, this addition is a -5
and plus 3 and plus 3 into minus 1 plus 5, sorry, minus 1 plus 6 is a plus 5. Therefore, 2 into 5, this product is a 10. Minus 3 into minus 5, this product is a plus 15. And 3 into 5, this product is a 15. 10 plus 15, this addition is a 40. Therefore, D equal to 40. म्हणजेच D ची किंमत काय निघाली 40. Therefore, D equal to 40. आता आपल्याला काढायचं डिटर्मिनंट ऑफ x. डिटर्मिनंट ऑफ x काढायचं आपल्याला. डिटर्मिनंट ऑफ x इक्वल टू, या ठिकाणी काय येतील, एक्सचे सगुणक येणार नाहीत, त्या ठिकाणी y आणि z चे सगुणक, एक्सचे सगुणक येणार नाहीत, त्या ठिकाणी कॉन्स्टंट टर्म येतील d1 d2 आणि d3. मग आता या ठिकाणी कॉन्स्टंट टर्म हे आहेत एक्सचे सगुणक, वायचे सगुणक आणि झेडचे सगुणक. सुरुवातीला आपण इथे लिहू, वायचे सगुणक लिहिता येईल 3 - 2 - 1 आणि झेडचे सगुणक लिहिता येईल 3 1 - 2. ओके. आता या ठिकाणी एक्सचे सगुणक येणार नाही, dx काढत असताना एक्सचे सगुणक घेऊ नका, त्या ठिकाणी कॉन्स्टंट टर्म d1 d2 आणि d3 घेता येईल. म्हणजेच काय असतील आता कॉन्स्टंट टर्म, d1 इज अ 5, d2 इज अ -4 आणि d3 इज अ काय असेल इथं 3. ओके. एक्सचे सगुणक येणार नाहीत, कोइफिशियंट ऑफ y अँड कोइफिशियंट ऑफ z अँड कॉन्स्टंट टर्म d1 d2 अँड d3 लिहिलं. आता या रूल्सनुसार आपण सोडून घेऊ. 5 ला सिलेक्ट करा, लिव्हिंग ऑफ फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, उरलेले जे 4 एलिमेंट्स असतील, उरलेले 4 एलिमेंट आपण घेऊ इथं -2 -1 1 -2. उरलेले 4 एलिमेंट आपल्याला लिहिता येईल -2 1 -1 -2. मधला एलिमेंट घ्या -3. सेकंड कॉलम सोल्ड आपण, पहिली रो सोल्ड, लिव्हिंग ऑफ फर्स्ट रो सेकंड कॉलम -4 1 3 -2. ओके. अँड +3 इंटू. आता या ठिकाणी काय करायचं आपल्याला, थर्ड कॉलम सोडा, पहिली रो सोडलेली आहे, लिव्हिंग ऑफ फर्स्ट रो अँड थर्ड कॉलम, रिमेनिंग 4 एलिमेंट्स -4 -2 3 -1. ओके. आता याला सोडून घेता येईल आपण 5 इंटू दिस प्रोडक्ट इज अ फर्स्टली -2 इंटू -2 दिस प्रोडक्ट इज अ +4. -1 इंटू 1 -1 आणि हा इथला येणारा मायनस काय होईल +1. 4 + 1 -3 इंटू, हा गुणाकार आपल्याला फर्स्ट लिहिता येईल -4 इंटू -2 दिस प्रोडक्ट इज अ +8 अँड 3 इंटू 1 इज अ 3 8 -3 अँड +3 ला सिलेक्ट करा. 3 इंटू -4 इंटू -1 दिस प्रोडक्ट इज अ +4. 3 इंटू -2 -6 आणि इथला मायनस काय होईल +6. Therefore 5 इंटू 4 + 1 is a 5. 4 + 1 this addition is a 5. And -3 into 8 -3 this subtraction is a 5. And +3 into 4 + 6 this addition is a 10. 4 + 6 this addition is a 10. Therefore 5 into 5 this product is a 25. And -3 into 5 is a -15. And +3 into 10 this product is a 30. Therefore 25 - 15 is a 10. 10 + 30 this addition is a 40. Determinant of x is a 40. Determinant of x is a 40. Therefore determinant of y, आपल्याला determinant of y काढायचं आहे. determinant of y काढत असताना एक्सचे सगुणक झेडचे सगुणक येतील, त्या ठिकाणी वायचे सगुणक येणार नाहीत. सुरुवातीला आपण एक्सचे सगुणक लिहू 2 1 3. झेडचे सगुणक लिहिता येईल तर 3 1 -2. या ठिकाणी आपल्याला काय करायचं, वायचे सगुणक येणार नाहीत, कॉन्स्टंट टर्म येतील. d1 इज अ 5, d2 इज अ -4 अँड d3 इज अ काय असेल इथं 3. ओके. dy इक्वल टू 2 5 3 1 -4 1 and 3 3 -2.
ओके, देअरफॉर 2ला सिलेक्ट करा या ठिकाणी. लिव्हिंग ऑफ फर्स्ट रो फर्स्ट कॉलम म्हणजेच आपल्याला लिहिता -4 1 3 -2. मधला एलिमेंट सिलेक्ट करता येईल. 5ला सिलेक्ट करा या रूल्सनुसार -5. सेकंड कॉलम सोल्डर, पहिली रो सोल्डर, उरलेले 4 एलिमेंट 1 3 -2 आणि त्यानंतर +3ला सिलेक्ट करा. थर्ड कॉलम सोल्डर, पहिली रो सोल्डर आपण 1 -4 3 3. ओके, देअरफॉर आपल्याला इथे लिहिता येईल 2 × -2 × -4 दिस प्रोडक्ट इज अ +8 and 3 × 1 is a 3 8 -3 -5 × सुरुवातीला हा गुणाकार घ्या. 1 × -2 is a -2 and 3 × 1 this direction is a -3. Therefore +3 × 1 × 3 is a 3 and -4 × 3 -12 and this minus is a +12. Therefore 2 × 8 -3 this subtraction is a 5 and -5 × -2 -3 this addition is a -5. Therefore +3 × 3 + 12 this addition is a 15. Okay. Therefore 2 × 5 this product is 2 × 5 this product is a 10 and -5 × -5 this product is a +25 and 3 × 15 this product is a 45. 3 × 15 this product is a 45. Therefore determinant of y equal to 10 + 25 + 45 this addition is a 80. Therefore determinant of y equal to 80. सुरुवातीला आपण या व्हॅल्यू लिहून घेऊ. इथं d इक्वल टू आपण काढलेलं आहे किती 40. dx इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ x इज अ 40 काढले आपण आणि त्यानंतर डिटर्मिनंट ऑफ y इक्वल टू 80 काढलेलं आहे आपण. आता डिटर्मिनंट ऑफ z आपल्याला काढायचं आहे. विद्यार्थी मित्र, आपण d ची किंमत काढलेली आहे 40, dx इक्वल टू 40 काढले आपण आणि dy म्हणजेच डिटर्मिनंट ऑफ y इक्वल टू 80 काढले. आपल्याला एक व्हॅल्यू इथं आणखीन काढायचं आहे. डिटर्मिनंट ऑफ z आपल्याला काढायचं आहे. dz इक्वल टू व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ dz काढत असताना लक्षात घ्या या ठिकाणी कोएफिशियंट ऑफ x, कोएफिशियंट ऑफ y आणि कॉन्स्टंट टर्म येतील. कोएफिशियंट ऑफ z इथं येणार नाहीत. कोएफिशियंट ऑफ x इज 2 1 3. पहिल्या इक्वेशनमध्ये x चा सगुणक 2 आहे. सेकंड इक्वेशनमध्ये x चा सगुणक 1 आहे आणि तिसऱ्या इक्वेशनमध्ये x चा सगुणक किती आहे 3. आता y चे सगुणक लिहू आपण 3 -2 -1. आता z चे सगुणक इथे येणार नाहीत. कॉन्स्टंट टर्म येतील 5 d1 d2 इज अ -4 आणि d3 इज अ काय असेल इथं 3. म्हणजे आपण dz काढत असताना कोएफिशियंट ऑफ x आणि कोएफिशियंट ऑफ y या ठिकाणी येतील आणि z चे सगुणक जे आहेत ते येणार नाहीत. त्या ठिकाणी कॉन्स्टंट टर्म येतील. रिप्लेस द कोएफिशियंट ऑफ z चे कोएफिशियंट आपण इथं रिप्लेस केलं आणि त्या ठिकाणी काय घेतलं d1 d2 आणि d3 या कॉन्स्टंट टर्म येतील. देअरफॉर dz इक्वल टू आता 2ला सिलेक्ट करा. लिव्हिंग ऑफ फर्स्ट रो फर्स्ट कॉलम रिमेनिंग 4 एलिमेंट्स -2 -4 -1 3. ओके, मधला एलिमेंट आपण इथं सिलेक्ट करू. -3ला सिलेक्ट करा. सेकंड कॉलम सोल्ड आपण पहिली रो सोडलेली आहे इथं 1 -4 3 3. रिमेनिंग 4 एलिमेंट्स आर 1 -4 3 3. आता 5ला सिलेक्ट करू आपण इथं. 5ला सिलेक्ट केल्यानंतर पहिली रो सोडलेली आहे. तिसरा कॉलम सोल्ड आपण. लिव्हिंग ऑफ फर्स्ट रो अँड थर्ड कॉलम याला आपल्याला असं लिहिता येईल 1 -2 1 -2 3 -1. ओके, आता ह्याला सोडून घेता येईल इथं 2 × सुरुवातीला हा प्रोडक्ट घ्या. -2 × 3 -6. हा गुणाकार घेत असताना आपण मायनस घ्यायचा आहे. -1 × -4 +4 दिस डायरेक्शन इज अ -4. ओके, -3 × 1 × -3 इज अ 3. हा गुणाकार घेत असताना आपल्याला मायनस घ्यायचा आहे. 3 × -4 -12 आणि इथला मायनस काय होईल +12.
अँड प्लस 5 इंटू हा गुणाकार सुरुवातीला लिहिता येईल 1 इंटू -1 इज अ -1 अँड 3 इंटू -2 इज अ -6 आणि इथला मायनस काय होईल तर +6 म्हणजे -1 + 6. Therefore 2 into -6 -4 this addition is a -10. -6 -4 ची बेरीज आपण -10 केली तर and -3 into 3 + 12 this addition is a 15. -3 into 15 plus 5 into -1 + 6 is a 5. -1 + 6 this subtraction is a 5. Therefore 2 into -10 -20 and -3 into 15 is a -45 plus 5 into 5 is a +25. 2 into -10 this product is a -10 and -3 into 15 this product is a -45 and 5 5s are 25 this product is a 25. Therefore -20 -45 this addition is a -65 plus 25. Therefore -65 plus 25 means -40. -65 plus 25 the value of dz equal to -40. आपण आता व्हॅल्यू काढलं, डी ची किंमत 40 काढलं, dx इक्वल टू 40 काढलं, डिटर्मिनंट ऑफ y इज 80 काढलं आणि त्यानंतर डिटर्मिनंट ऑफ z इज किती काढलं -40 बाय युजिंग क्रॅमर्स रूल. आता क्रॅमर्स रूलनुसार आपल्याला व्हॅल्यू काढायचं आहे बाय युजिंग क्रॅमर्स रूल. By using Cramer's rule, what is the Cramer's rule? X equal to dx upon d, x equal to dx upon d and y equal to d dy upon d and z equal to, आपल्याला फॉर्म्युला घ्यायचा आहे बाय युजिंग क्रॅमर्स रूलनुसार x equal to dx upon d and y equal to dy upon d आणि z equal to फॉर्म्युला लिहायचा dz upon काय असेल तर d. Therefore x equal to dx upon d, the value of dx is a 40, the value of d is a 40, 40 divided by 40 is a 1, the value of x is a 1, x equal to 1, 40 divided by 40 is a 1, dy upon d, the y equal to dy upon d, the value of dy is a 80 divided by the value of d is a 40, 40 1s are 40, 40 2s are 80, therefore y equal to 2 and last is z equal to dz upon d, dz is a -40 divided by the value of d is a 40, 40 divided by -40 divided by 40 is a -1. Therefore the value of x equal to 1, the value of y equal to 2 and the value of z equal to -1. हे आपण कशानुसार काढलं बाय युजिंग क्रॅमर्स रूलनुसार. तर विद्यार्थी मित्र हो, आज आपण डिटर्मिनंटचा शेवटचा भाग पाहत होतो. नेक्स्ट पिरियडमध्ये आपल्याला डिटर्मिनंट्स आणि मॅट्रायसेसमधला म्हणजेच मॅट्रायसेस हा सेकंड भाग आपण नेक्स्ट पिरियडमध्ये आपल्याला सुरू करता येईल. तर आपण इथं थांबू.